राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस हाय 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 गृहमंत्री भारत माता की वंदे मातरम। रसातळाला गेलेली आहे। कोणतीही यंत्रणा स्वतःहून काम करत नाही। राजकीय दबावापोटीच काम केलं जात आहे आणि फक्त मोजक्याच लोकांवर गुन्हे टाकायचे आणि मोजक्या लोकांना सोडायचं, काही लोकांना पाठीशी घालायचं हे या महाराष्ट्रामध्ये बघतो। नैतिकतेची जी भाषा करतात तिथं रोज महाराष्ट्रामध्ये बलात्कार होतात। त्याच्याकडं गृहमंत्र्याचं सपशेल अपयश आहे। आम आदमी पार्टीची मागणी आहे की जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचा ज्या पद्धतीनं खून केलेला आहे तशी शिक्षा ह्यांना झाली पाहिजे आणि सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फास्ट ट्रॅकवर गेलं पाहिजे। धनंजय मुंडेंना जो राजीनामा दिलेला हा खूप उशिरा दिलेला आहे। त्यांनी स्वतः आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होते, पण जनसामान्याच्या रेट्यानंतर त्यांना आत्ता कळवलं की हे आपण खूप मोठी चूक केलेली आहे। आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये अजित पवारने त्यांना पाठीशी घालून आता देवेंद्र फडणवीसने पाठीशी घालून आणि त्यांना मुख्य आरोपी म्हणून घोषित करावं, कारण आर्थिक गुन्ह्यातूनच ही हत्या झालेली हे सरळ आहे। लवादा कंपनीबरोबर धनंजय मुंडेचे मीटिंग झालेलं आहे, वाल्मिकी कराडाचे मीटिंग झालेलं आहे। मुख्य आरोपी कोण असेल तर हे लहान मूलसुद्धा या महाराष्ट्रात सांगेल की धनंजय मुंडेच आहे, कारण सामान्य माणसाला एवढी ताकद नाही आहे की कुणालाही अशा पद्धतीनं मारलं जाऊ शकेल। तर आम आदमीची मागणी आहे की ह्यांना सर्वांना शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या राज्यातली लॉ अँड ऑर्डर सुरक्षित झाली पाहिजे आणि याच्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे जे गुन्हे करतात त्याला, हीच मागणी आहे। मंत्रिपद राजीनामा दिला त्यांनी, तो तुम्ही त्यावरती समाधानी आहात का? मंत्रिपद काय त्यांनी आमदारकीच्या सुद्धा पदावर लायकीचा माणूस नाही हा। म्हणजे तुम्ही बघत असाल की स्वर्गीय संतोष देशमुखच्या तोंडावर मुतले ते लोक, हे कार्यकर्ते कुणाचे येते? धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते फक्त राजकीय नेत्याच्या पाठबळावर म्हणण्यानुसारच काम करतात, दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार काही करत नाहीत कुठेही। त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की हे सूत्रधार याचं धनंजय मुंडेच आहे। वसुलीचा प्रकार आहे हा सगळा। आमची तर आमच्या सरांनी प्रवक्त्यांनी मागणी केली की याच्यावर कोणताही कायदा लावलेला नाही दुसरा, ईडी सीबीआयची चौकशी नाही आहे, कशामुळे नाही आहे? म्हणजे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल काही भ्रष्टाचार नसताना त्यांच्यावर एवढ्या शिक्षा केल्या, जेलमध्ये टाकलं त्यांना आणि यांच्या मंत्र्यावर काही शिक्षा होत नाही, यांना कोणतीही चौकशी होत नाही। म्हणजे हे फक्त राजकीय आपली यंत्रणा पक्ष वाढवण्यासाठीच फक्त यंत्रणा वापरतायत ही सरकारी यंत्रणा, याचा आम्ही विरोध करतो आणि निषेध करतो। थँक्यू। धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करा, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करा, धनंजय मुंडे आमदारकी रद्द करा, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे। आणि एका आरोपपत्रामधले सर्व फोटोआल्यानंतर हे एका अर्थाने हा राजीनामा दिला गेलेला आहे। परंतु याच्यामध्ये नुसता खुनाचा प्रश्न नसून याबरोबर आर्थिक हितसंबंधांचा पण प्रश्न आहे आणि यामध्ये धनंजय मुंडे आणि आवाजा कंपनी यांच्या बैठकीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा आरोप स्वतः सुरेश धस यांनी केलेला आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये आर्थिक गुन्हेगारीच्या अंतर्गत हे सह आरोपी होणं गरजेचं आहे। यांची ईडी PMLA जे आहे याच्या अंतर यांच्यावरती गुन्हे नोंदवले जात आहे ही आमची